गुड मॉर्निंग, सुप्रभात. आज आपल्याला वचन आहे स्तोत्रसंहिता याचा 139वा अध्याय 23 ते 24 वचन आपण वाचणार आहोत. हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालव. जे अंतःकरणात शांती असणे महत्त्वाचे आहे. पहिल्या धन्यवादाचे अवलोकन करताना आम्ही ह्या निर्णयाप्रत आलो की ज्यांच्या अंतःकरणात शांती आहे त्यांच्याकडे धार्मिक आणि शारीरिक स्वास्थ्य असते. मनुष्याच्या वर्तणुकीचे परीक्षण करून अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाच्या निरीक्षणाच्या परिणामापेक्षा प्रभू येशू ख्रिस्ताचे मनुष्याच्या अभ्यासाचे मानस शास्त्र नेहमीच आघाडीवर आहे. अनेक समाजशास्त्र आणि मनोविकार तज्ज्ञांचे असे मत आहे की जागतिक शांती प्रस्थापित करणाऱ्या लोकांच्या अंतःकरणातच खरी शांती नसल्यामुळे ते हा दिखावपणा करीत आहेत. हे जरी संपूर्णतः खरे नसले तरी ह्यात काही प्रमाणात सत्य आहे. जर आमच्या अंतःकरणातच शांती नाही तर इतरत्र ती शोधण्याचा प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. अनेक लोक खऱ्या शांतीचा शोध घेण्यापेक्षा वरपांगी शांती प्राप्त करून घेण्यातच आपले समाधान करून घेत असतात. जगातील पुढाऱ्यांना, राजकीय पक्षांना, अध्यक्षांना, प्रधानमंत्र्यांना दोष देणे, त्यांच्या चुका काढणे हे स्वतःच्या चुका, गैरसमजुती, अपराधीपणा हे शोधून मान्य करण्यापेक्षा सोपे आणि सोयीचे आहे. खरे पाहिले असता जगात एवढे सांप्रदायिक दंगे, अशांतता, युद्ध, अराजकता का आहेत? तर आमच्या वैयक्तिक अंतःकरणात शांती नाही. आम्ही अशांत असल्यामुळे आमची अशांतता जगात अशांतता पसरवते आणि ह्याचा वणवा संपूर्ण जगात पेटत राहतो. बाहेरील जग आमच्या अंतःकरणाची प्रतिमा परावर्तित करीत आहे. राष्ट्रामधील आपसातील शांततेचे संबंध हे त्या राष्ट्रात अंतर्गत शांती आहे का याची खात्री देऊ शकत नाही. तसेच माणसातील आपसातील शांतीचे संबंध माणसाच्या वैयक्तिक शांतीची हमखास हमी देऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना आज्ञा देतो, संपूर्ण जगात जाऊन माझ्या सुवार्तेची घोषणा करा. देवाच्या राज्याची घोषणा केवळ देवाचे लेकरे करू शकतात. ख्रिस्त आपल्या शिष्यांना हे सांगतो, शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. आज आमच्या समोर प्रश्न आहे, आम्ही देवाची मुले आहोत का? जर होय तर मग आम्ही शांती करणारे आहोत. आजच्या आपल्या मन्नाच्या शास्त्र भागात प्रेषित पौल रोम येथील लोकांना हाच मोलाचा संदेश देत आहे. त्या काळात सार्वभौम असलेल्या रोमन साम्राज्यातील विश्वासणारे पापाचे गुलाम असल्यामुळे शांतीपासून लांब होते आणि सर्व अनैतिक गोष्टीच्या मागे होते आणि ज्याचा परिणाम मरण आहे त्याच्या मागे धावत होते. पौल त्यांना सांगतो, देवाचे कृपादान सार्वकालिक जीवन आहे. पण प्रार्थना करूया. सर्व समर्थ पित्या, प्रभू, आमचं मन दुष्टपणापासून तू वळव. आम्हाला प्रभू सावर, प्रत्येक वाईट गोष्टीपासून तो आम्हाला सावर. तुझे कृपादान जे सार्वकालिक जीवन आहे ते आज मला दे. जे वचन ऐकत आहेत त्यांना प्रभू आशीर्वाद पाठव. त्यांच्या घरातील लेकरांवर, कुटुंबातील
लेकरावर प्रभू आशीर्वाद पाठव, तो गौरविला जा. उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.